नमस्कार. चला तर आज वेगळ्याच टॉपिकवर बोलूया. ते टॉपिक म्हणजे मेड इन इंडिया. अ, आपले देशातले नागरिक अ, देशावर तर खूप प्रेम करतात, पण देशाच्या कल्चरवर किंवा देशातील लोकल ब्रँडवर मात्र दुर्लक्ष करतात. त्यांचं सगळं लक्ष असतं ते वेस्टर्न कल्चरकडे. पण एवढं सुंदर आपलं कल्चर असून, एवढे सुंदर आपले ब्रँड असून, आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो. आताच नुकताच मी एक पॉडकास्टमधला शॉर्ट व्हिडिओ बघितला. तिथे एका इन्फ्लुएन्सला एक क्वेश्चन विचारला, त्या घडी कुठले घातले, तुझ्याकडे गाडी कोणची आहे, तुझ्याकडे तू शूज कोणचे घातले, तुझे टी शर्ट कुठल्या कंपनीचे आहे, तुझा ट्राउझर कुठल्या कंपनीचा आहे. आणि त्यांनी प्रत्येक जे प्रोडक्ट वापरत होते किंवा जे तो वापरत होता ते पूर्ण फॉरेनर ब्रँड होते. एक सुद्धा इंडियन ब्रँड नव्हता. आणि तो इन्फ्लुएन्सर म्हणजे कितीतरी लोकांना तो इन्फ्लुएन्स करतो. आणि स्वतः एखादी वस्तू जर वापरायची असेल तर तो इतर देशातले ब्रँड वापरत असतो. मग या इन्फ्लुएन्सचा फायदा काय आणि काय सिद्ध करायचं आहे याच्या थ्रू? जर आपण आपल्या इंडियन ब्रँडला जर मोठं करत नसेल, काही आपल्याजवळ पैसे आल्यावर, तर त्या पैशाचा काही फायदा नाही आहे ना. आणि अजून म्हणतो की आपण आपल्या इंडियामध्ये इन्फ्लेशन रेट वाढून राहिले. इन्फ्लेशन रेट कशानं वाढत आहे? महागाई दर कशानं वाढत आहे? तर याच कारणांनी की आपण विदेशातून इम्पोर्ट करतो आणि त्या गोष्टी वापरतो. जर आपण मेड इन इंडिया जर गोष्टी जर वापरल्या तर हे महागाई दरची शक्यताच नाही. आपल्या देशातले नागरिक इतके स्वतः कॅपेबल असूनसुद्धा त्यांचा स्वतःवरच विश्वास नाही का आपण हे करू शकतो किंवा आपण हे वापरू शकतो. आणि आपल्या ब्रँडवर विश्वास नाही, आपल्या कल्चरवर विश्वास नाही. जो देश आपल्या कल्चरवर, आपल्या ब्रँडवर विश्वास ठेवत नाही, त्याची प्रगती होत नाही, मला तरी असं वाटते. एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. जपान बघा किंवा चायना, दक्षिण कोरिया, हे देश स्वतःला पहिले ठेवतात, त्याच्यानंतर बाकीचे. त्यांचे रिसर्च, त्यांचं आपल्या प्रोडक्टवर किंवा आपल्या कंपन्यांवर विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी ते करत आहे. म्हणूनच तर त्यांचे देश आता इतक्या वेगाने समोर जात आहे. आणि आपण जसं ते कासवाच्या पावलांनी चालल्यासारखं करत आहोत. आपल्या देशातले नागरिक जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर पैसे कमावून राहिले तर नक्कीच ते पैसे आपल्याच देशातल्या ब्रँडवर खर्च करा, जेणेकरून तो पैसा आपल्याच लोकांपाशी राहील आणि तोच पैसा रिसर्च करण्यामध्ये किंवा प्रोडक्ट डेव्हलप करण्यामध्ये लागेल. आणि त्याच पैशाने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. हे गोष्ट आपल्या इन्फ्लुएन्स लोकांना समजायला पाहिजे. ती म्हण म्हणजे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे, अशासारखं. लोकांना सांगायचं ज्ञान आणि स्वतः पाहतो कोरडं पाषाण, याच्यासारखं आहे ते. चला तर मग नक्कीच आपण तरी, म्हणजे मी तरी आतापर्यंत कधीतरी वेस्टर्न ब्रँडला हातसुद्धा लावलेला नाही. त्यामुळे आपण सगळ्या लोकांनी जर ठरवलं की मेड इन इंडिया जर जेवढे जास्त आपण यूज केला, मला माहीत आहे थोडीशी आपल्या ब्रँडची प्राईस जास्त येते किंवा तो समोर जाऊन कसा राहील, काय राहील, लोक त्याला पसंत करायला नाही पाहिजे. पण लोकांचं काय करणं? आपल्याला आपल्या देशाचं, प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाचं, आपण आपल्या देशाविषयी विचार करायला पाहिजे. जो देशाविषयी विचार करेल ना, नक्कीच देश त्याला प्रगतीच्या मार्गावर नेत असतो. त्यामुळे मेड इन इंडिया प्रोडक्टला
सपोर्ट करायला पाहिजे. कुठल्याही छोट्या मोठ्या जे ब्रँड आहे त्या ब्रँडच्या वस्तू आपण विकत घ्यायला पाहिजे आणि आपल्या रस्त्याला समोर न्यायला पाहिजे. बस एवढंच. नक्कीच आपण सुद्धा जर सगळेजण मिळून हे जर प्रण घेतला ना तर आपण नक्कीच चायना काय सगळ्यालाच भेट करू शकतो. तर थांबूया इथेच. जय महाराष्ट्र. भारत माता की जय.